नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एकमेकांसोबत एकाच फिजिकल स्पेसमध्ये राहणं, मग ते इच्छेने असू देत किंवा नाईलाजाने असू देत, एकमेकांशी कुठल्या ना कुठल्या धाग्याने जोडलं जाणं म्हणजे सहजीवन असं आपण म्हणू शकतो, नाही का? एकमेकांना सांभाळत, एकमेकांना समृद्ध करत, एकमेकांच्या प्रगतीला हातभार लावत, शेअरिंग करत आनंदाने आयुष्य जगणं म्हणजे सुद्धा सहजीवन. खरं तर सहजीवन असं गणिती पद्धतीने नाही मांडता येणार, पण काही ठोकताळे मात्र ठरलेले असतात ना. म्हणजे बघा, समंजसपणा असेल तर भांडण कमी, प्रेम असेल तर क्लेश कमी, आदर असेल तर चिडचिड कमी. खरं तर नातं जपण्यासाठी आणि ते फुलण्यासाठी या सगळ्याच गोष्टी अतिशय आवश्यक असतात. पण जेव्हा सहजीवनामध्ये समस्या निर्माण व्हायला लागतात तेव्हा मात्र वेळीच गांभीर्याने विचार करायला हवा. कारण या सगळ्याचा परिणाम होतो कशामध्ये, तर नवरा बायको विभक्त होण्यामध्ये, ज्याचा पुन्हा कळत नकळत परिणाम होत असतो तो म्हणजे मुलांवर, मुलांच्या भविष्यावर. मग ह्या समस्या निर्माण होऊच नये म्हणून नेमके कोणते उपाय केले पाहिजेत? किंवा समजा समस्या जर निर्माण झाल्याच, कारण नातं म्हटलं की कुठेतरी समस्या या येतातच, मग या समस्या निरोगी पद्धतीने दोघांनाही त्रास न होता कशा काय हाताळता येतील, याच अनुषंगाने आजचा आपला हा सखी सह्याद्रीचा भाग. आजचा विषय काय आहे तो पाहून घेऊया. आजचा आपला विषय आहे सहजीवनातील आनंद कसा वाढवावा. आणि या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे वृषाली मगदूम यांना. मॅडम नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत करते. मॅडम बद्दल ओळख करून द्यायची म्हणजे नवी मुंबई येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज यामधून इंग्रजी विषयाच्या प्राध्यापका म्हणून त्या नुकत्याच निवृत्त झालेल्या आहेतच. याशिवाय स्त्री मुक्ती संघटनेमध्ये त्या गेली 30 वर्ष समन्वयक म्हणून सुद्धा काम करत आहेत. नवी मुंबईमधील अनेक सामाजिक संस्थांशी निगडित कार्यामध्ये त्यांचा सहभाग आहेच. शिवाय स्त्री समस्या आणि एकंदरीत सामाजिक प्रश्नांवर त्यांची 8 पुस्तकं सुद्धा प्रकाशित आहेत. सहजीवनाच्या अतिशय महत्त्वाच्या या विषयावर आपले अनेक प्रश्न अनुत्तरित असतात आणि या प्रश्नांचा आपण आजच्या भागामधून उलगडा करून घेणार आहोत. मॅडमकडून छान छान माहिती घेणार आहोत, त्यांच्या अनुभवांचा सुद्धा फायदा करून घेणार आहोत. तुमच्या मनात सुद्धा प्रश्न असतील तर ते थेट आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठी लागतील दूरध्वनी क्रमांक, ते असे आहेत 24908050, 24988050, 022 अर्थातच STD कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी. प्रश्न विचारताना नेहमीप्रमाणे एक छोटीशी विनंती वजा सूचना आहे की आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवायचा आहे किंवा प्रश्न विचारेपर्यंत तो आवाज बंद ठेवा, म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे तो आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल आणि आपल्याला आपल्या पाहुण्यांकडून छान मार्गदर्शन करून घेता येईल. विषय कळलेला आहे, सहजीवनाच्या अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण आज बोलणार आहोत. त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने जर नेमके प्रश्न तुम्ही विचारलेत तर आपला विषय उत्तरोत्तर छान खुलत जाणार आहे. त्यामुळे लगेचच करणार आहोत चर्चेला सुरुवात. विषय आहे सहजीवनातील आनंद कसा वाढवावा आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत वृषाली मगदूम मॅडम. मॅडम पुन्हा एकदा या कार्यक्रमात स्वागत करते. खरंच खूप महत्त्वाचा विषय. आपण जेव्हा असं म्हणतो की सहजीवन म्हटलं की लग्न हा खूप आयुष्यातला, सगळ्यांच्याच आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा आहे. आणि मग लग्न, मग ते प्रेमविवाह असू देत किंवा म्हणजे लव्ह मॅरेज असू देत किंवा अरेंज मॅरेज असू देत, एकमेकांची वेवलेंथ जुळली पाहिजे किंवा आपण असंही म्हणू शकतो की समोरच्या व्यक्तीला तिच्या गुणदोषांसकट स्वीकारलं गेलं पाहिजे. पण मग जेव्हा समस्या निर्माण व्हायला लागतात तेव्हा मात्र तडजोड मी का करायची, मी का माघार घ्यायची, हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा येतो आणि मग ते खटके उडायला सुरुवात होतात. आणि ह्या सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे शेअरिंग नाही. कारण जर शेअरिंग आपण म्हणतो नात्यामध्ये, आणि तेही वैवाहिक नात्यामध्ये, ते मग भावनिक असू शकतं, वैचारिक असू शकतं, लैंगिक असू शकतं. स्त्रिया या थोड्या भावनिक असतात पण पुरुष मात्र जरा मोस्ट प्रॅक्टिकल असतात आणि मग ते संवाद कमी होतो आणि मग कुठेतरी ते खटके वाढायला सुरुवात होतात आणि नवरा बायको विभक्त होण्यामध्ये होतो. म्हणजे मूळ वाद बाजूला राहतो, नातेवाईकच काही ना काहीतरी बैठकी करत राहतात. मग हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे सहजीवनामध्ये अडथळा निर्माण होण्यासाठी. तर काय सांगाल तुम्ही याबद्दल? थोडंसं आता आपण सहजीवन आपल्या विषयाकडे जाऊन पाहिलं तर सहजीवन म्हणजे काय, तर सहजीवन म्हणजे एकमेकाबरोबर आपण व्यतीत केलेलं आपलं आयुष्य. आता मग ते कसं आहे, ते आपलं समृद्ध आहे का, सुखी आहे का, आणि ते विनासायस नाही मिळत. तर सहजीवन त्याच्यातला आनंद वाढवायचा असेल तर आपल्याला प्रयत्न करायला लागतात, सायास करायला लागतात. बऱ्याच वेळा लोकांची मानसिकता काय असते की लग्नाच्या गाठी ब्रह्मदेवानं
मांडलेले आहेत. किंवा म्हणजे मग यातनं काय होतं, किंवा आपण असं म्हणतो की हा एक जुगार आहे, जमला तर जमला, नाहीतर आपण सोडून देऊ. जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा आपण काय करतो की आपण कोणावर तरी नशिबावर अवलंबून राहतो. आणि म्हणून मग इथे सहजीवनाचा तुम्ही आता जो प्रश्न विचारलात की हा आनंद जर आपल्याला वाढवायचा असेल तर त्याच्यासाठी एकमेकाला समजून घेणं, दोन्ही बाजूनं, मुलांना असेल आणि मुलींना असेल तर एकमेकाला समजून घेणं, एकमेकाच्या भावनांची कदर करणं, एकमेकाला पाठिंबा देणं, हा जो भाग आहे तो खूप महत्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की समुपदेशनाचा रोल या ठिकाणी येतो की समुपदेशनाची गरज कुठे भासते की जेव्हा एकमेकांमध्ये जे गैरसमज असतात, खूप बारीक बारीक, आमच्या कौटुंबिक सल्ला केंद्रामध्ये अगदी अशा काही केसेस येतात की इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमधून दोघांच्यामध्ये वाद झालेले असतात आणि त्याच्यामधून एक टोकाची भूमिका घेतली जाते. आज सुद्धा कसं होतं की जमलं तर राहीन, नाही जमलं तर सोडून देईन. पण असं नाही चालत. तर सहजीवनामध्ये परस्परांना समजून घ्यायची वाट आपल्याला सोपी करायची असेल, तुम्हाला एकच उदाहरण देते. आमच्या कौटुंबिक सल्ला केंद्रामध्ये केस आलेली होती. 2 वर्ष दोघेही वेगळे राहत होते आणि जेव्हा सल्ला केंद्रामध्ये केस आली तर असं लक्षात आलं की इतक्या बारीक सारीक गोष्टीसाठी त्या दोघांचे वाद होत होते आणि काउन्सिलिंगनं त्यांना पटलं की आपण खूप गैरसमजामधून आपला संसार वेगळा राहतो आहोत. आणि सांगितलं तर खूप हास्यास्पद आहे, मला आजही आठवतं. तर ते दोघेही खूप रिजिड होते, आपल्या म्हणण्याला धरून राहत होते. तर त्याचं म्हणणं असं होतं की तिनं लिपस्टिक लावायची नाही आणि बॉबकट ठेवायचं नाही. बापरे. अर्थात इतकी, म्हणजे याला आपण तडजोड नाही म्हणत. आणखी कोणीतरी म्हणेल माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला, तर याला पण असं म्हणू शकतो का व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला? तर तिची काय मागणी होती ती पण खूप रिजिड होती. ती म्हणाली की तो आम्ही बोरिवलीला राहतो, त्यानं बोरिवलीहून चेंबूरला येऊन राहिलं पाहिजे. का चेंबूरला राहायला पाहिजे? तर चेंबूरला ती नोकरी करत होती, म्हणजे मला नोकरीचं ठिकाण जवळ पाहिजे. अर्थात हे इतकं हास्यास्पद होतं, पण दोघांनी कबूल केलं. ती असं म्हणाली की ठीक आहे, मला काही नाही फरक पडत, लिपस्टिक नाही लावली आणि बॉबकट नाही ठेवला तर मी तयार आहे. तोही म्हणाला मी बोरिवलीहून चेंबूरला येऊन राहिलो, मला काही फारसा फरक नाही पडत, मी चेंबूरहून बोरिवली रोज अपडाऊन करेन. आणि मग ती जेव्हा आम्ही कौटुंबिक सल्ला केंद्रामध्ये नेहमी असं म्हणतो की कुटुंब जोडणं हे खूप महत्वाचं आहे आणि कुटुंब जोडण्यावर खूप भर असतो. तर अशा पद्धतीनं सहजीवनामध्ये आनंद वाढवायचा असेल तर स्वतः एकमेकाला समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे. संवाद साधणं सुद्धा संवाद साधणं खूप महत्वाचं आहे. आज घराघरातून संवाद कमी झालेला आहे आणि संवाद कमी झालेला असताना सतत आपण काय करतो की एकमेकांमधले दोष काढत राहतो. आणि हा जो भाग आहे की एकमेकाशी बोलणं, एकमेकाशी संवाद करणं, आणि तो संवाद सुद्धा आपला किती खूप असं दोषाचे आरोप करून होत असतो. म्हणजे आता गृहिणी जेव्हा घरामध्ये काम करतायत, दिवसभर काम करतात, खरोखर ते कंटाळलेले असतात, मोनोटोनस वाटतं, तेच काम असतं, मुलांची देखभाल करायची असते, मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो. आणि या सगळ्यामधून जेव्हा संध्याकाळी 10 तास नोकरी करून नवरा घरी येतो तेव्हा त्याला चहाच्या कपाबरोबर जेव्हा आपण हा रागाचा, संतापाचा फराळ देतो तेव्हा होतं काय, म्हणजे कसे गैरसमज वाढतात की त्याला वाटतं काय घरी आलं की कटकट सुरू झाली, आणि त्या कटकटीचं रूपांतर कदाचित तो घराबाहेर निघूनही जातो. पण म्हणून जर त्या गृहिणीनं खरंच आहे, तिचा प्रश्न खूप आहे, तिला शेअरिंग करायचंय, कोणाशी बोलायचंय, मी आज किती कंटाळले हे सांगायचंय, तर थोडंसं त्याला रिलॅक्स होऊन देऊन आणि त्याच्यानंतर जर तिनं त्याला सांगितलं की खरंच मला काय वाटतं किंवा माझ्या भावना काय आहेत, आणि त्या भावना समजून घेणं हे खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मग हा कुठेतरी सूर जुळला सहजीवनामध्ये, आणि जुळणं खूप आवश्यक आहे. भावनांची कदर केली की तू मै न करता एकमेकाला समजून घेतलं तर मला वाटतं की बरेचसे प्रश्न सुटतील, आणि हे करणं खूप आवश्यक आहे. बऱ्याच थोडीफार प्रत्येकानेच माघार घेणं सुद्धा महत्वाचं, म्हणजे प्रत्येक वेळेला मीच योग्य हा जो आपला ठेका असतो तो नको ना. माघार घेते असं मानण्याची गरजच नाही, माघार घेते असं म्हणण्याची गरजच नाही. आपले एकमेकांचे काय जे गुण दोष आहेत, तर मलाही असं वाटतं की कायम लोकांना मी माझ्त काय चांगलं एवढंच दिसतं आणि त्याच्यात काय वाईट आहे हे दिसतं. तर एक दिवस एखादी डायरी घेऊन बसावी, पेन घेऊन बसावं आणि आठवावं की माझ्यामध्ये काय आहे बाबा, सगळे गुण दिसत असतात पण आहेत का माझ्यामध्ये काही दोष, ते लिहून काढावेत. आणि आपल्या जोडीदारामध्ये काही जे गुण आहेत ते लिहून काढावेत, आणि याचा कुठेतरी मेळ घातला तर मला वाटतं की खूप गोष्टी हे होतील आणि आपल्याकडे सोप्या होतील, खूप सोप्या होतील की या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं. आणि कसं होतं ना, जोडीदाराबरोबर सगळ्यात जास्त वेळ आपलं सहजीवन, आम्ही नेहमी आमच्या कौटुंबिक सल्ला केंद्रामध्ये सांगतो की तुमचं कोणाशी नाही जमलं तरी चालेल,
पण तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचं जमलं पाहिजे. तर हा जो बराचसा काळ एकमेकासोबत असतो आणि त्याच्यामधून एकमेकाला समजून घेणं हे खूप आवश्यक आहे असं मला तुम्ही वाटतं. समुपदेशकाचा सुद्धा आता उल्लेख केलेला आहे, तर समुपदेशकाची भूमिका सुद्धा नेमकी महत्वाची असते. खूप महत्त्वाची. या मुद्द्याकडे येऊया. आपण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. अतुल डांगे आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार सर. हॅलो. नमस्कार. नमस्कार. मी नमस्कार. पुण्याहून अतुल डांगे बोलतोय. माझा बोला. प्रश्न असा होता की लग्नानंतर जेव्हा 15-17 वर्ष होतात तेव्हा पती पत्नींनी एकमेकांना समजून घेतलेलं असतं, एकमेकांच्या आवडी निवडी कळलेल्या असतात, एकमेकांची काळजी घेण्याचा पूर्ण प्रयत्न होत असतो. पण तरी सुद्धा मला वाटतं की नात्यामध्ये तो एक साचलेपणा येतो किंवा बरोबर आहे. त्यामुळे थोडी बोला. चिडचिड होते. हम्म. तर त्या सहजीवनामध्ये नवजीवन टाकण्यासाठी किंवा प्रफुल्लित करण्यासाठी काय करावे? हा. बरं, धन्यवाद. खूप छान असा छान आहे, प्रश्न होता चांगला की म्हणजे प्रश्न. जसं तुम्ही म्हणालात की सहजीवनामध्ये शेअरिंग किंवा संवाद खूप महत्वाचा आहे आणि मग हे सहजीवनामध्ये अडथळे जेव्हा निर्माण होतात ते अगदी लग्नानंतर लगेच सुद्धा होऊ शकतात किंवा जसं यांचं म्हणणं आहे तसं की 15-17 वर्ष समजा झाली आहेत, एकमेकांना समजून घेतलेलं आहे आणि मग तोचतोचपणा आहे किंवा नात्यामधलं ते साचलेपण आहे. मग त्यामध्ये नवजीवन निर्माण होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? हा, बऱ्याच वेळा असं वाटतं की आता 15 वर्ष संसारामध्ये एक साचलेपण आलेला आहे, तोच आलेला आहे. तर त्यांनी आता विचारलं की बदल करण्यासाठी काय केलं पाहिजे. बदल करण्यासाठी खूप काही गोष्टी करता येतील. आपले रोल एकमेकाचे आपण बदलून पाहू. आपली बायको जो रोल करते त्या भूमिकेमध्ये आपण जातो का? तर बऱ्याच वेळा बायको जर नोकरी करत असेल, आपली जोडीदार नोकरी करत असेल, तर आपण तिला मदतीचा हात देतो का? बऱ्याच घरामध्ये असं दिसतं की महिला जेव्हा नोकरी करतात तेव्हा आठवड्याचा जो सुट्टीचा दिवस असतो तो सगळा त्या कामात घालवत असतात. त्याऐवजी जर आपण मुलांना घेऊन त्यांचा अभ्यास घेतला, त्यांना घेऊन बाहेर गेलो, फिरायला गेलो की खूप आवडी काय आहेत आपल्या दोघांच्या आणि त्या आवडी सारख्या आहेत का? त्या आवडींचा आदर पण केला गेला पाहिजे. की कदाचित जोडीदाराची आवड वेगळी असेल, की पुरुषाला वाचनाची आवड असेल आणि बाईला ती नसेल, तिला भरतकामाची आवड असेल, तर मग काय होतं की तुला वाचायला नाही आवडत, तू हे नाही वाचलं, अशा आमच्याकडे खूप केसेसमध्ये पाहिलेले आहे आम्ही. पण एकमेकाच्या आवडीचा आदर करत जर आपण काही बदल त्याच्यामध्ये केले, आपल्या रोजच्या रुटीनमध्ये तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. फिरायला जाणं, बाहेर जाणं, एकमेकाशी संवाद करणं, एकमेकाच्या आवडी जपणं, या अगदी साध्या साध्या गोष्टी जर आपण केल्या. तिला ज्या आवडी आहेत, संगीत ऐकायची आवड असेल तर त्या संगीताच्या कार्यक्रमाला जाणं, त्याला जी आवड आहे ती आवड जपणं, एकमेकाच्या आवडी जपणं हा खूप महत्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की नाही वाटणार की हा एक समजून घेण्याचा प्रवास असतो. सहजीवन हा आणि कुठल्या महाविद्यालयात त्याचं शिक्षण नाही मिळत. तर त्यामुळे हा एक एकमेकाला समजून घेण्याचा खूप प्रवास आहे आणि तो कधी संपत नाही. जशी वर्ष जातील तर आपल्याकडे सायकॉलॉजिस्टनी सांगितलेलं आहे, मानसशास्त्रज्ञांनी, किंवा जेव्हा नवरा बायको एक संसाराच्या ह्याच्यामध्ये एका टप्प्यावर येतात तेव्हा दोघांच्या आवडीनिवडी एकसारख्या होतात. म्हणजे नवऱ्याला एखादी गोष्ट आवडत नसेल तर ती बायकोला आवडते म्हणजे त्यालाही आवडायला लागते. आणि असंही म्हटलेलं आहे की मानसशास्त्रामध्ये की दोघांचे चेहरे भावा बहिणीसारखे दिसायला लागतात. तर हा जो भाग आहे की आपोआप त्याच्यामध्ये एकमेकाशी मिसळून जाणं हा भाग जो आहे. आणि तुम्ही असं म्हटलं की 15-16 वर्षांनी जर नीरस वाटत असेल, तोचपणा वाटत असेल तर एकदा तुम्ही डोकावून घ्या, मुलांच्यावर बसा, तुमची मुलं तुम्ही. आम्ही नेहमी असं म्हणतो की एक स्वतः घरातल्यांची एक मीटिंग झाली पाहिजे. जशी ऑफिसमध्ये मीटिंग होते, अनेक ठिकाणी मीटिंग होते की काय तुला काय आवडतं, मला काय आवडतं. आपण आता एकत्र बसून जेवत पण नाही. सकाळी सगळेजण ऑफिसमध्ये जेवतात, संध्याकाळी सगळ्यांच्या वेळा वेगवेगळ्या असतात. तर सगळ्यांनी एकत्र बसून असं टॉलस्टॉय करायचा. टॉलस्टॉयमध्ये त्यांना आपल्या जिन्यामध्ये असा एक कप्पा ठेवलेला होता आणि त्या कप्प्यात प्रत्येकानं टाकायचं की मला काय हवंय. आणि मग तो दर रविवारी मीटिंग घ्यायचा सगळ्या घरातल्या लोकांची आणि मग मला काय करायचंय किंवा तुला काय करायचंय. आणि या सगळ्याचं एक समायोजन करून मला असं वाटतं की अशातून नवीन नवीन कल्पना यायला लागतील. मुलांचा अगदी 6 वर्षाचा मुलगा असेल तरी सुद्धा त्याच्या भावनांचा आपण आदर केला पाहिजे की त्याची काय अपेक्षा आहे. बऱ्याच वेळा आपण काय करतो की आपले सगळे विचार इतरांच्यावर लादतो. तर मला खरंच तुम्हाला सांगावंसं वाटतं की एकदा बसून तुम्ही सगळे चर्चा करा की आपण काय काय करू शकतो. तर मला असं वाटतं की तोचपणा येणार नाही, नवीन नवीन गोष्टी करा तुम्ही. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. वीणा घोले आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार मॅडम. हॅलो, नमस्कार मॅडम. मी पुण्यावरून बोलते, वीणा. हॅलो. हा बोला. हा, मला काय विचारायचं होतं, जरी दोघांचे आपले संबंध नवरा बायकोचे खूप चांगले असते, माझं वय सध्या 45 वर्ष आहे,
तरी नातेवाईकांच्या काही म्हणजे जे स्वार्थी म्हणजे आम्हाला पुढे करून काही गोष्टी मानापानाच्या करून घेतात आणि नंतर विसरून जातात आपल्याला आणि तेवढ्यापुरते जवळ येतात. आर्थिक स्थिती आमची ठीक आहे, चांगली आहे, तर त्याचा पूर्णपणे फायदा उठवतात. प्रत्येक वेळेला तसंच घडतं. जायचं पुढे 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 करायचं सगळं आम्ही सुरुवात करायचं, परत ते विसरून जातात, परत तेच करायचं. तर अशा गोष्टीला माझा विरोध राहत नाही असा फारसा, पण मी करायचा प्रयत्न केला तरी प्रत्येक वेळेला ह्यांना समजत असतं सगळं, तरी सुद्धा ते परत त्यावेळेला तेच करतात आणि त्याच्यामुळे आमच्या दोघांमध्ये कधी कधी वादावादी होते. तर हे होऊ नये. मला काय असं म्हणायचं नाही की कुणाचं करू नये, सर्वांचं करावं, पण त्याला पण लिमिट असावे आणि म्हणजे त्या लोकांना ओळखून असावं आपण की कोण आपल्याला कसं हे करतं ते. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी असं म्हणजे आपण काय म्हणत नाही की तुटावे संबंध वगैरे, सगळं राहावं चांगलं, पण ह्या गोष्टी आपण अगदी जाणून बुजून अगदी एखाद्या आहारी जाणं ते चांगलं नाही वाटत मला. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, कसं समजावं ह्या गोष्टी. धन्यवाद. सहजीवन आपण जेव्हा म्हणतो, नवरा बायकोचं वैवाहिक जीवन महत्वाचं असतं, पण त्याच्यासोबत नातेवाईक सुद्धा येतात आणि मग त्या नातेवाईकांमुळे जे खटके उडतात, तसाच त्याच अनुषंगाने त्यांचा प्रश्न आहे. तर काय सांगाल, म्हणजे अगदी नवऱ्याने नातेवाईकांसाठी वाहवत जाणं असं त्यांचं म्हणणं आहे काम करण्यासाठी. तर काम करावं पण कुठेतरी आर्थिक मदतीबद्दल त्या बोलतायत. आणि मला असं वाटतं की नेहमी वाटतं की नवरा बायकोंच्या आर्थिक व्यवहारांच्या बद्दल खूप विश्वास हवा, एकमेकाचा विश्वास हवा. आणि जेव्हा आपली जोडीदार सांगते तर त्या निर्णयाचं खरं तर आदर केला गेला पाहिजे. पण आपल्याकडे कसं आहे ना, पुरुष सत्ताक पद्धतीमधून की या निर्णयामध्ये बाईला सहभागी करून घेतलं जात नाही. तर आता या सगळ्यामध्ये त्यांनी खूप त्यांचा सेन्सिटिव्ह प्रश्न आहे की त्यांना त्यांचा खूप त्रास होतो. म्हणजे यात बाईची भूमिका कशी असते की विरोध केला तरी मग तिलाच नावं ठेवलं जातं, नाही केला तरी सुद्धा म्हणजे गृहीत धरलं जातं. तर असं जोडीदारानं गृहीत धरलं नाही पाहिजे असं मला वाटतं. आणि या संदर्भात तुम्ही सगळे एकदा बोला त्यांच्याशी. आणि मला असं वाटतं की ठाम भूमिका तुम्ही घ्यावी याच्यामध्ये, आणि जी आपण घेत नाही. काही वेळा कसं होतं की महिलांना असं वाटतं, अर्धांगी हा शब्द आहे की बाईचा त्याच्यामध्ये नवऱ्याच्या व्यवहारामध्ये निम्मा वाटा आहेच, आणि मग त्या आर्थिक व्यवहारामध्ये जर निर्णय स्वातंत्र्य नसेल किंवा सहभाग करून घेतला जात नसेल तर या संदर्भात एक ठाम भूमिका घेण्याची, भावनाचा कोंडबारा होऊन देण्याची गरज नाही असं मला वाटतं. की फार उद्रेकी करू नये, पण अतिशय त्या भावना आपल्या कोंडल्या गेल्या की ठामपणे सांगावं की मला हे आवडत नाही, मला हे मान्य नाही. शेवटी कसं आहे ना, हे आता मी आमचे केस मी हँडल करते की ती बाई डिप्रेशनमध्ये गेलेली आहे आणि जेव्हा ती एखादा आर्थिक निर्णय नवऱ्यानं घेऊ नये असं त्याला सांगते आणि तरीसुद्धा तो निर्णय घेतो, आणि मग त्याच्यामध्ये असं बाईला वाटतं की तिला त्यात अपमान वाटतो आणि तिला असं वाटतं की आपल्या सगळ्या ह्या ज्या ह्याच्यामध्ये व्यवहारामध्ये, सहजीवनामध्ये असे जर प्रसंग आले तर खूप, मला असं म्हणून तुम्हाला असं वाटतं की तुम्ही एकदा बसावं, ठामपणे आपल्या भावना मांडाव्यात, आणि मला हे आवडत नाही तर ते तुम्ही करू नये असं आपल्या सहचराला सांगावं. कारण कसं आहे ना की असे जर ताणतणावाचे संबंध घरामध्ये असतील, आज खरं तर महिलांचं मानसिक आरोग्य यामुळे खूप बिघडत चाललेलं आहे की घरामध्ये दडपण आणि भावनांचा कोंडमारा करून जर त्या राहत असतील तर मला खरंच कसं आहे ना, एक वेळ भांडण झालं तरी चालेल आणि त्या भांडणातून निदान ह्या सगळ्या गोष्टींचा निचरा होईल आणि मग त्याच्यातून काही उपाय निघतो का, की आता तुम्ही 45 वय आहे तर तुम्ही या सगळ्या गोष्टींसाठी संवाद करावा. आणि मला असं वाटतं की अशा बाबतीत तुम्ही काउन्सिलरची मदत घ्यावी, समुपदेशकाची मदत घ्यावी. आणि मग नाहीतर कसं होतं की सहजीवनामध्ये अशी कटुता निर्माण होत जाते. नातेवाईकांना काही पडलेलं नसतं तुमच्या देण्याघेण्याशी, पण तुमच्या दोघांचं सहजीवन बिघडतंय तर त्याच्यावर तुम्ही ठामपणे निर्णय घेणं, ठामपणे आपल्या सहचराला त्याच्यामध्ये सामावून घेणं आणि प्रश्न सोडवणं खूप आवश्यक आहे. तुम्ही जर आज प्रश्न सोडवला नाही ना तर एक वेळ अशी येते की मग नातेसंबंध आपल्या दोघांचे बिघडत जातात आणि ज्याच्याशी इतरांना काही देणं घेणं नसतं. आणि जसं की यांच्या केसमध्ये असंच आहे की नातेवाईक फक्त फायदा घेतात, त्यामुळे तुम्ही तुमचं सहजीवन समृद्ध करणं किंवा निरोगी ठेवणं हे फार महत्वाचं असतं. इथे आणखीन एक मुद्दा असा असतो की समजा नातेवाईक असेल, म्हणजे नवरा जेव्हा आपण असं म्हणतो की तेव्हाही त्याला बहीण, आई असे
त्याच्या घरात सुद्धा स्त्रिया असतात आणि आता बायको म्हणून एक नवीन स्त्री सुद्धा, मग लव्ह मॅरेज असू देत किंवा अरेंज मॅरेज असू देत, ती येणार असते. पण अधिकार गाजवण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र बायको हा एक पूर्ण सर्वस्वी व्यक्तिमत्व आहे अशीच एक ठाम धारणा होते. मग अशा वेळेला नेमकी भूमिका कशी असली पाहिजे? कारण का आता तुम्ही जसं म्हणालात की बायकोने ठाम भूमिका सांगितली पाहिजे, पण त्याच वेळेला नवऱ्याने सुद्धा ती ठामपणे ऐकली पाहिजे. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. असं होत नाही. आपल्याकडे घराघरातून आजही बाईला गृहीत धरलं जातं आणि तो भाग खूप आवश्यक आहे. आणि जेव्हा गृहीत धरलं जातं, आज जेव्हा ना मला स्वतःला असं वाटतं की या निवृत्तीकडे जाणाऱ्या अनेक सिनियर सिटीजन्स घराघरातून दिसतात. मी एकांच्या घरी गेले होते, त्या आजींची मी गप्पा मारत होते आणि आजोबा आल्यानंतर आजी फनकारानं घरात आत निघून गेल्या. तर या सगळ्याच्या मागे की अनेक वर्ष तिला गृहीत धरणं किंवा तिनं जी काही कष्ट केलेले आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये की त्याची ती प्रतिक्रिया असते. आणि मला नेहमी असं वाटतं की खरं सहजीवन नंतर सुरू होतं. कसं नंतर सुरू होतं की आयुष्यभर मुलांसाठी खस्ता काढलेल्या असतात, दोघांनी अनेक तडजोडी केलेल्या असतात आणि मुलं आपापल्या घरट्यात गेलेली असतात, ती त्यांच्या कामात व्यस्त असतात आणि स्वाभाविक पण आहे ते. तर त्यावेळी दोघं एकमेकासाठी असणं हे खूप गरजेचं आहे. पण मग मागचा जो भूतकाळ आहे त्या भूतकाळामध्ये अशा अनेक गोष्टी घडलेल्या असतात की बाईला डावललं गेलेलं असतं किंवा तिची कदर केली गेलेली नसते, ती घरात आहे म्हणून तिला गृहीत धरलेलं असतं की ह्या सगळ्या पुरुषसत्ताक आपल्या संस्थेमधून ह्या गोष्टी आलेल्या आहेत असं मला वाटतं. म्हणून तिचा आदर करणं की आता बरंचसं हे काही गोष्टी बऱ्याच वेळा मुद्दाम करतो पुरुष अशातला भाग नाही, पण या सगळ्या आपल्या किंवा बाईलाही बऱ्याच वेळा कळत नाही या गोष्टी. तर हा भाग त्यातला खूप महत्वाचा आहे. तिला आदराची वागणूक देणं की घराघरामधून आपण जेव्हा पाहतो की ऑर्डर सोडल्या जातात, 4 कप चहा, मग ही चहा सांगणं याची सुद्धा एक पद्धत असते. तर हा जो तिला गृहीत धरलं जातं किंवा बारीक सारीक गोष्टीमध्ये अवमान करणं, बायका या विनोदाचा विषय केला जाणं, तर या गोष्टी खूप सेन्सिटिव्ह आहेत असं मला वाटतं. आणि सहजीवन आपल्याला सुकर व्हायचं असेल, त्याचं सोपान सुकर व्हायचं असेल तर महिलाही करतात. मी काही पुरुषांनाच दोष देते असं काही नाही की महिलाही बऱ्याच वेळा टिंगल करणं, गोड गोड शब्दांमध्ये टोमणे मारणं असं जे करतात की तुम्हाला हे जमतच नाही, तुम्हाला हे करताच येत नाही, हा जो आहे ना तो फार घातक आहे असं मला वाटतं. तर तो खूप संयम केला पाहिजे आणि तो खूप वाढला पाहिजे असं मला वाटतं की सहजीवन खूप आनंदात जाईल. सहजीवन आनंदात जाण्यासाठी हा एक महत्वाचा मुद्दा आहे. जसं तुम्ही म्हणालात की बायकोच्या सुद्धा भावनांचा आणि तितक्याच नवऱ्याच्या सुद्धा भावनांचा आदर केला पाहिजे आणि नातेवाईकांचा हस्तक्षेप आपल्या सहजीवनामध्ये कितपत ठेवावा हे दोघांनीच अतिशय ठामपणे वाटतं की आणि घराघरातून आज आपण हेच पाहतो की नातेवाईकांच्यामुळं खूप संबंध चिघळतात, बिघडतात, दुरावतात, ते त्यांच्या ठिकाणी असतात. पण आपल्याला आपलं सहजीवन सुकर करायचं असतं. आणि मग आज तुम्हाला मी आकडेवारी सांगते, जवळजवळ अभ्यास झालेला आहे. आज घटस्फोटाचं प्रमाण का वाढतंय भारतात याचा जेव्हा अभ्यास झाला तेव्हा 70% सामाजिक कारणं आहेत. हे सगळे आजूबाजूचे लोक, नातेवाईक यांना हे फक्त लग्नाला येतात तुमच्या, पण तुमच्याशी त्यांना देणं घेणं नसतं. बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का की आपल्या जोडीदाराशी जमत नाही असं वाटलं की मग ती बाई असेल, तो पुरुष असेल, तो बाहेर शेअर करतो कोणाशी तरी आणि मग ज्याच्याशी तो शेअर करतो ना ती व्यक्ती गोड बोलते, हो बाबा तुला खरंच खूप त्रास होतो, हो बाई तुला खूप त्रास होतो, असं जेव्हा ती गोड बोल, कारण तिला काही जबाबदारी घ्यायची नसते ना, घर सांभाळण्याची जबाबदारी नसते, कुटुंबाची जबाबदारी नसते. आणि म्हणून मग आपण हे केलं पाहिजे का, हे सहजीवनामध्ये ठरवण्याची खूप आवश्यकता आहे असं मला वाटतं. मॅडम, जसं आपण मगाशी म्हटलं तसं की नातेवाईकांचा हस्तक्षेप ठेवूच नाही, एकमेकांशी संवाद साधत एकमेकांच्या भावनांचा आदर करणं म्हणजे सहजीवन निरोगी राखण्याचं एक महत्वाचं लक्षण आहे किंवा महत्वाचा मुद्दा आहे असं पण म्हणू शकतो. पण कधीतरी असंही होतं, एकतर नवरा किंवा बायको दुसऱ्यांच्या वर जास्त विश्वास ठेवणं म्हणजे ज्याला आपण हलक्या कानाचं म्हणतो असं होतं आणि मग त्यामुळे वाद विकोपाला जाऊ शकतात. म्हणजे आपली व्यक्ती अतिशय तळमळीने सांगत असेल तरी नाही, तिचं चुकीचंच आहे अशी एक धारणा होते. मग अशा वेळेला नेमकं काय करायचं? अशा वेळी गैरसमज दूर करणं खूप आवश्यक असतं. आणि जेव्हा तुमच्या दोघांच्या मध्ये विसंवाद असतो ना तेव्हाच त्या व्यक्तीला बाहेर जाऊन कोणाला तरी हे सांगावंसं वाटतं. आणि बाहेर जाणारी व्यक्ती जेव्हा या सगळ्या गोष्टी ऐकून चुकीचे सल्ले देते, या सल्ल्यातून गैरसमज होतात. म्हणून आम्ही जेव्हा म्हणतो की घरचा वैद्य उपयोगी नसतो, तर घरचा वैद्य का उपयोगी नसतो, तर हे सगळे आजूबाजूचे लोक जे सल्ले देत असतात ना ते तिला हवे तसे किंवा त्याला हवे तसे असे सल्ले देत असतात. त्यामुळे जे मी म्हटलं की नाही, तिला ती जे काही म्हणेल, हो बाई असंच आहे,
मग तू असंच कर, मग तू असंच वाग, असे तिच्या फेवरमध्ये जेव्हा सल्ले दिले जातात तेव्हा आणखी म्हणजे कसं आपण म्हणतो की खूप मोठं रणांगणच माजतं, मग ते भांडणाला तोंड फुटतं. आणि तो सुद्धा जेव्हा सल्ले असे घ्यायला लागतो की तेव्हा त्यामुळे हे सगळं जर हे करायचं असेल तर मला खरंच असं वाटतं की बाहेरचा वैद्य जे समुपदेशकाकडे जाणं ही संकल्पना अजून आपल्याकडे रूढ नाही झालेली. आमच्याकडे जेव्हा कौटुंबिक सल्ला केंद्रामध्ये जेव्हा नवरा बायको आपले प्रश्न घेऊन येतात तेव्हा तो प्रश्न अगदी गळ्यापर्यंत आलेला असतो हो, की पण आता असंही असू असंच आहे. शकतं ना की नाही, घरातले वाद बाहेर जाता कामा नयेत म्हणून नको, घरच्या घरीच मग नातेवाईकांच्याच बैठकी होतात, त्यांचेच प्रॉब्लेम्स सुरू होतात, नवरा बायकोंचा मूळ वाद राहतो बाजूला, असंही होऊ शकतं नाही का. मग अशा वेळेला समुपदेशक एक दिशादर्शक म्हणून काम करू शकतो. हो, समुपदेशकाचा रोल खूप महत्वाचा आहे. आणि समुपदेशक ही महत्वाची, हिची बाजू घ्यायची आहे, त्याची बाजू घ्यायची असा कधीही भूमिका नसते. न्याय बाजू घेणं, योग्य बाजू घेणं, कुटुंब जोडण्यासाठी प्रयत्न करणं याच्यावर भर असतो. आणि मग त्या समुपदेशनाच्या आमच्याकडे साधारण अशी पद्धत आहे, मुलगा जर आपली प्रश्न घेऊन आला तर त्याची बाजू ऐकून घेणं आणि मग दुसरी बाजू ऐकण्यासाठी मुलीला बोलवणं, मुलगी आली असेल तर आपण मुलाला बोलवून घेतो. आणि मग त्या प्रश्नामध्ये काय काय गोष्टी होऊ शकतात किंवा आम्ही असंही सांगतो, बाई ग तो एक पाऊल मागे घेतोय, तू पण 2 पावलं मागे घे, की असं हा जुळवण्याचा जो सोपान आहे. आणि बऱ्याच वेळा खूप बारीक बारीक गोष्टीमधून जेव्हा गैरसमज झालेले असतात तर तो गैरसमज दूर करणं समुपदेशकाचं. आणि पटतं या गोष्टी. काही वेळा आम्ही सगळे प्रशिक्षित समुपदेशक जेव्हा काही गोष्टी सांगत असतो कुटुंब जोडण्यासाठी तेव्हा मला असं वाटतं की तो समुपदेशकाचा रोल खूप महत्वाचा असतो. त्याच्यामध्ये दोन्ही बाजून ऐकून घेतल्यानंतर सुद्धा आम्ही दोघांची एकत्रित बैठक घेतो आणि त्या एकत्रित बैठकीमध्ये बऱ्याच गोष्टींचा निचरा होतो की मग तिलाही कळतं, अरे माझ्या जोडीदाराच्या मनामध्ये माझ्याबद्दल काय काय आहे, खूप चुकीच्या गोष्टी आहेत, खूप वाईट गोष्टी आहेत, मी अशी खरंच आहे का. आणि मग जेव्हा ती पण त्याच्याविषयी सांगायला लागते तेव्हा त्याच्याही मनामध्ये असं येतं की हो मी असा आहे का. तर मग याच्यामध्ये कुठेतरी जे खरं तर त्यांना दोघांनी वाटत असतं. आणि अशा वेळी आम्ही नेहमी सांगतो की मुलं तुमची केंद्रस्थानी ठेवा. आणि मग तुम्ही आता नवरा बायको नाही, आई बाप आहात, तर आई बापाच्या भूमिकेमध्ये येऊन तुम्ही आता हे निभावणं खूप गरज आहे. लग्न हे निभवायचं असतं, म्हणजे त्याच्यामध्ये अडचणी असतात. आणि सगळ्यांच्याच आयुष्यात कसं असतं की यश असतं, अपयश असतं, दुःख असतं, सुख असतं, पराजय असतो, अपमान असतो. आणि हे सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन आपल्याला पुढे जायचं असतं. आणि हे जेव्हा आपल्याला समजेल की आता जेव्हा कौटुंबिक सल्ला केंद्रामध्ये जेव्हा प्रश्न समस्या वाढायला लागलेले आहेत त्याचं कारण हेच आहे की जमलं तर जमेल, नाही जमलं तर मी सोडून देईन, या भूमिकेमध्ये नाही. कुठेतरी तो एक अहंकार असतो. म्हणजे अगोदर फक्त पुरुषी अहंकार असं एक मर्यादित होतं, पण आता स्त्री सुद्धा तेवढी शिकली आहे त्यामुळे मी नाही माघार घेणार, माझंच काय ते योग्य, असा एक जो अहंकार असतो तो मला वाटतं बाजूला ठेवला पाहिजे. आणि मग संवाद साधल्यानंतर हा एक समस्या आहे ती नक्कीच आपण सोडवू शकतो नाही का. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया आणि मग पुन्हा एकदा मुद्द्याकडे येऊया. भारत वाव्हळ आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार सर. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की मी जर लहानपासून चांगल्या भावनेने मी माझ्या कुटुंबाकरता त्यांच्या विकासासाठी चांगल्या प्रकारे हातभार लावला असेल, चांगली मदत केली असेल, तर त्यांनी पण माझ्या बरोबर चांगले संबंध ठेवावे, चांगल्या प्रकारची वागणूक ठेवावी अशी अपेक्षा मी का ठेवू नये. कारण सध्या अनेक कुटुंबामध्ये असं होत नाही. आणि हे आपण अनेक टीव्ही सिरियलमध्ये पाहत असतो आणि कुटुंबामध्ये अनेक कलह निर्माण होतात. याला आपण काय प्रकाश टाकायला याच्यावर. धन्यवाद. धन्यवाद. कुटुंबासाठी एक कुटुंबाचा घटक म्हणून आपण जेव्हा कुटुंबासाठी काहीतरी कार्य करत असतो अशा वेळेला कुटुंबाने सुद्धा त्यांचं त्या व्यक्तीचं वैवाहिक जीवन समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असलंच पाहिजे. हाच मला वाटतं आपला मुद्दा आहे. कलह होण्याची कारणच ही आहे की आपण जेव्हा, मला असं नेहमी वाटतं की इतरांचा जेव्हा हस्तक्षेप होतो, इतरांची जेव्हा लुडबुड होते त्यावेळी ह्या सगळ्या कलहाची कारणं आहे त्याच्या मागे असं वाटतं. आणि परस्पराच्या संमतीनं, सहभागानं हे सगळे व्यवहार झाले पाहिजेत असं मला वाटतं. की बऱ्याच वेळा बायकोला गृहीत धरलं जातं आणि काही गोष्टी न विचारता केल्या जातात. तेव्हा मग तिला असं वाटतं की आता त्यांनी सांगितलं की तिला तिची सहमती घ्या, तिचा सहभाग घ्या, तिला समजावून सांगा आणि खरंच आवश्यक आहे का, किती गरज आहे
ती मदत करण्याची गरज आहे का, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही आता सांगितलं तो मुद्दा चांगला आहे, पण कलहाचं मूळच तुम्ही काढून टाकलं पाहिजे ना. समजून घेणं, तिला जर असं वाटत असेल की हे सगळं मला समजून न घेता केलं जातं, मला न विचारता केलं जातं, मला बाजूला ठेवून, ह्या सगळ्या बायकांच्या तक्रार आहेत आमच्या कौटुंबिक सल्ला केंद्रामध्ये की मला हे सगळं बाजूला ठेवून केलं जातं, मला निर्णयाचं स्वातंत्र्य नाही, असं जे असतं की मग माझं घरातलं स्थान काय आहे, मी कोण आहे घरामध्ये, बरोबर, असं जे तिला वाटतं. तर ह्या सगळ्या खूप बारीक बारीक कंगोरे आहेत या सगळ्यांना, आणि ते कंगोरे समजून घेणं, तुमची बाजू सुद्धा बरोबर आहे की आपण नवरा बायको म्हणजे काही दोघांचा संसार नसतो, त्याच्याबरोबर येणारे तिच्या माहेरचे लोक, ते सुद्धा आपला भाग झाला पाहिजे. तसं होत नाही कुठे, पण तो झाला पाहिजे. सासरचे लोक सगळे आपले आहेत, पण मग ते ड्यू ॲडव्हान्टेज घेतात का, तुमचा गैरफायदा घेतात का. आणि मग संसार शेवटी ना, मी नेहमी म्हणत असते, संसार तुम्हाला बायकोबरोबर करायचा आहे, तर तो भाग तुम्ही खूप महत्वाचा. तिला दुखवून तुम्ही काही केलं तर मग तुमचं सहजीवन खूप सोपं होत नाही. हो, बरोबर आहे. आणखीन एक दुसरा मुद्दा इथे असू शकतो, तो म्हणजे मित्रमैत्रिणींचा. म्हणजे लग्ना अगोदर प्रत्येकालाच आजकाल आपण शिकतोय, भरपूर पुरुषांसोबत स्त्रिया सुद्धा अगदी खांद्याला खांदा लावून काम करतात, त्यामुळे स्त्रियांना पण मित्र असतात. पण लग्नानंतर ही मैत्री कायम ठेवावी, अर्थात निखळ मैत्री असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण जर जोडीदाराला प्रॉब्लेम होत असेल तर मला वाटतं त्या समोरच्या मित्राने आणि मैत्रिणीने सुद्धा विचार करायला पाहिजे की नाही बाबा, खरंच हा जो थिल्लरपणा आहे आपल्या मैत्रीमधला तो कमी व्हायला पाहिजे. पण ते कुठेतरी मग अगेन इगो प्रॉब्लेम व्हायला लागतात, अहंकार, की तू मला असं बोललीस किंवा आणखीन काही जे काही. आणि मग एकाशी असलेली मैत्री जेव्हा लग्नानंतर दोघांमध्ये रूपांतरित होते तेव्हा ती निखळ मैत्री असं म्हणू शकतो आपण. पण ते पुन्हा जसं तुम्ही म्हणाल तसं की नातेवाईक हस्तक्षेप करत राहतात, तसंच मित्रमैत्रिणींचा कदाचित होऊ शकतं. मग अशा वेळेला काय सांगाल तुम्ही, म्हणजे नेमकं कसं सहजीवन आपण समृद्ध करावं? आता मैत्रीची व्याख्या खूप वेगळी वेगळी आहे. अर्थात ती मैत्री कशा प्रकारची आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आपल्या जोडीदाराला जर आवडत नसेल तर ती काही प्रमाणात बाजूला करणं सुद्धा आपल्याला शक्य असेल, पण हे सगळ्या गोष्टी बोलून केल्या पाहिजेत. आणि एकमेकाचा सहभागाबरोबर ती मैत्री असली पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आणि आता हा परत प्रत्येक व्यक्तिपरत्वे बदलत असतो. अगदी प्रत्येक व्यक्तीचा मैत्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, आणि तो मैत्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन जर दूषित असेल तर मग तिथं त्या ठिकाणी दोघांनी एकमेकांशी बोलून हा प्रश्न सोडवला पाहिजे असं मला वाटतं. आणि हा दृष्टिकोन दूर करता येतो का, नसेल करता येत तर मग आपलं जे सहजीवन आहे त्याच्यावर परिणाम होतो का, मग त्याच्यावर आपण परिणाम करून द्यायचा का. या सगळ्या शेवटी आपण म्हणतो ना की आत्मसन्मान पण आपला राहिला पाहिजे, पण आत्मकेंद्री पण नाही असलं पाहिजे. म्हणजे मग आत्मकेंद्री करून होऊन आपण हे सगळं करतो का. म्हणजे मग जे आपण सारख्या मुली म्हणतात की मलाच तडजोड करायला लागते, मलाच माघार घ्यायला लागते, मग मीच करायचं का हे सगळं, असं जेव्हा म्हणतात तर मला खरंच मनापासून वाटतं की स्वतःचा आत्मसन्मान सांभाळून तिनं जर या गोष्टी केल्या, खरंच मैत्री जर निकोप असेल आणि ती जोपासायची असेल आणि जोडीदाराला ती पटत असेल, पटवून देता येत असतील तर या गोष्टी, पण मग तो तिचा स्वतःचा निर्णय आहे. ती मैत्री पुढे सांभाळायची, सोडायची कशा पद्धतीनं आहे, तर हे त्याला खूप बारीक 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 परत. आणि मैत्री सांभाळताना आपला जोडीदार दुखावला जाता कामा नये ही काळजी घेतली तर मला वाटतं कोणाला मैत्री चालणार नाही, नाही का. कारण काय होतं मग ते गैरसमजाचं एक सगळं उडत जातं, आणि रोज घरामध्ये कुरबुरी, रोज घरामध्ये भांडणं त्या विषयावरून आणि मग तो एक मुद्दाच होतो, ही नवऱ्याची मैत्रीण आणि हा बायकोचा मित्र, हा एक खूप मुद्दा होतो आणि त्याच्यावरून भांडणं बरीच जसं आपण म्हणतो तसं सहजीवनामध्ये येणारे अडथळे बाजूला करणं ही अडथळ्यांची शर्यत आहे, आणि ती बाजूला करणं आवश्यक आहे असं मला स्वतःला खूप वाटतं. जसं तुम्ही म्हणालात की समुपदेशन एक दिशादर्शकाचं काम होतं, आणि समजा नवरा बायको विभक्त होत असतील तर ते समुपदेशनाद्वारे आपण टाळू शकतो. म्हणजे एकमेकांच्या भावना समजून एकमेकांसोबत वेळ घालवला तर मला वाटतं ते टाळू शकतं. पण कधीतरी असंही होऊ शकतं की म्हणजे ती दुसरी संधी होऊ शकते की वेगळं राहिल्यानंतर बाबा माझ्या जोडीदारामध्ये हे चांगलं होतं, माझंच चूक झाली. एक मला वाटतं ते एक आत्म जो आपला विचार असतो तो आपण करू शकतो, नाही का. काय सांगाल तुम्ही याबद्दल? आता खरं तर ना आम्ही कुटुंब जोडण्यावर भर दिला असं जेव्हा मी सारखी म्हणते, पण जेव्हा कुटुंब जोडणं शक्य नसतं की एकमेकांनी एकत्र राहण्यासारखी परिस्थिती नसते. आज आम्हाला संशयाच्या केसेस इतक्या दिसत आहेत की संशयातनं दिवस रात्र नवऱ्याचा मार खाऊन तू राहा बाई असं नाही म्हटलं पाहिजे आपण, असं मला वाटतं
की आज व्यसनांचे प्रॉब्लेम आहेत, व्यसनामध्ये कंगाल झालेला नवरा तिची पाठच नाही सोडत, तिला कुठे सोडतच नाही, कुठे जाईल तिथं आणि तिच्यावर पूर्णतः आर्थिक अगदी दारूला सुद्धा तिच्याकडे पैसे मागत असतो. आणि अशा परिस्थितीत तिनं नवऱ्याकडे राहावं असं आम्ही कधी सल्ला देत नाही. आता तुम्ही जसं म्हणालात की विभक्त झाल्यानंतर सुद्धा तिला असं वाटू शकतं. खरं तर एकतर कायदेशीर जर आपण याच्यामध्ये गेलो तर कोर्ट जेव्हा विभक्त व्हायचं असतं त्याच्या आधी 3 महिन्याचा काळ देतं की 3 महिने तुम्ही एकमेकापासून वेगळे राहून पहा. ते तुम्हाला वाटतं का खरंच की मी वेगळा राहू शकतो? आणि 3 महिने तुम्ही जेव्हा वेगळे राहाल आणि खरंच वाटतं की नाही मी राहू शकत नाही त्याच्याबरोबर, की मी तिच्यावर राहू शकत नाही, तेव्हा मग कोर्टाची पुढची प्रोसिजर चालू होते. त्याच्या पुढचा भाग जेव्हा तुम्ही म्हणालात की असं असे आहेत बरं का उदाहरणं की तुम्हाला असं वाटलं की नाही 2 वर्षांनी नाही मी मला त्याच्याकडे परत जायचंय, त्याच्याबरोबर राहायचंय, तर परत ते कोर्टाचा घटस्फोट मागे घेऊन ती राहू शकते. म्हणजे आम्ही अशी केस केलेली आहे. ठाण्याला आमची एक मुलगी 14 वर्ष ती माहेरी राहिली आणि तिला पोटगी मिळत होती. पोटगीसाठी आपल्याला सगळ्यांना माहिती की दरवर्षी परत अर्ज करायला लागतो. आणि तिला एकदा जड्जांनी विचारलं तू का राहते माहेरी, तर तिच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. आणि मग ती म्हणाली मला माहित नाही मी का राहते, मग जा ना तुझ्या घरी तू परत. आणि तिला खरंच खूप आनंद झाला की मला सासरी परत नवऱ्याकडे जायला लागणार आहे. ती शिकलेली नव्हती फारशी, वडील तिला सांभाळत होते, तिच्या मुलाला सांभाळत होते. आणि मग आमच्या स्त्रीमुक्ती संघटनेकडे येऊन तिनं असं सांगितलं की मला माझ्या घरी जायचं, तुम्ही पोचवा. आणि खरोखर आम्ही तिच्या नवऱ्याकडे तिला पोहोचवलं. नवऱ्यानं थोडासा विरोध केला सुरुवातीला घरामध्ये घ्यायला तिला वगैरे, बरेच नाटकं केली, पण आज ती खूप छान आहे. ती स्वतः नोकरी पण करायला लागली, स्वतःच्या पायावर पण उभी राहिली. तर जे तुम्ही आता विचारलं की जर परत तिला वाटलं की आपण नवऱ्याकडे जाऊन राहावं तर घटस्फोटाचं सुद्धा आपण त्याच्यात पर्यावसन करू शकतो. अगदी. आणि ती दुसरी संधी असू शकते ना एकमेकांना समजून घेण्यासाठी किंवा स्वतःचाच विचार करण्यासाठीची, नाही का? आणखीन जाणून घेऊया. आपण एक फोन आलेला आहे तो घेऊया. सुधीर गोडसे आपल्याशी बोलतात बोरिवलीहून. नमस्कार सर. हॅलो. हा, मी सुधीर गोडसे बोरलीवरून बोलतोय. आजचा विषय खूप छान आहे. तुम्हाला येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. माझा एक प्रश्न असा होता. हॅलो. कट झाला फोन, बहुधा कट झालेला आहे. आपण जसं तुम्ही मगाशी म्हणालात की काही कधी जोडीदार व्यसनाधीन असू शकतो किंवा हिंसा करणारा असू शकतो आणि मग अशा वेळेला घटस्फोट हा एकमेव पर्याय उत्तम होऊ शकतो किंवा योग्य होऊ शकतो त्या स्त्रीच्या पुढच्या आयुष्यासाठी. तर मग अशा वेळेला कसं काय समजून घ्यायचं एकमेकांना किंवा कसा काय आनंद वाढवू शकतो आपण, कारण का त्याचा कळत नकळत परिणाम पुन्हा मुलांवर होत असतो. तर त्या मुद्द्याकडे यायचंच आहे. पण जसं मगाशी म्हटलं की घटस्फोट जरी झाला तरी तिला पुन्हा जावंसं वाटलं तर ती जाऊ शकते. पण ह्याचाच बरोबर एक विरुद्ध मुद्दा असा आहे की नाहीच राहायचंय, म्हणजे जोडीदारामध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे आम्हाला नाही राहायचंय. मग यावेळेला घटस्फोट हा एक खूप उत्तम पर्याय होऊ शकतो त्या स्त्रीसाठी. तर काय सांगाल तुम्ही? बरोबर आहे. ती वेगळी राहू शकते, तिनं राहावं, आपल्या पायावर उभं राहावं. मुलांच्या संदर्भातला प्रश्न नेहमी कोर्ट असंच सोडवतं की कस्टडी आईकडेही असते आणि वडिलांच्याकडेही असते. म्हणजे वडिलांचंही मुलांना प्रेम मिळालं पाहिजे, आईचंही मिळालं पाहिजे. पण नातेसंबंध इतके बिघडलेले असतात, इतके एकमेकाकडे ते एकमेकाचे शत्रू म्हणून पाहत असतात आणि खरोखर एकत्र राहण्यासारखी परिस्थितीच नसते. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत असतात, कलह असतात, एकमेकाचे वैचारिक, म्हणजे मग किती तडजोड करून मी मगाशी म्हटलं की तडजोड म्हणजे माघार नाही, कुठे कुठल्या गोष्टीवर तडजोड करायची आणि कुठल्या गोष्टीवर तडजोड करायची नाही, किती सहन करायचं आणि कुठल्या गोष्टी सहन करायच्या नाहीत, या गोष्टीला मर्यादा आहेत. आणि त्या मर्यादा जर ओलांडल्या असतील तर मग बाईला अधिकार आहे कोर्टाची दारं ठोठवण्याची. आणि कौटुंबिक सल्ला केंद्रामध्ये आम्ही कधीही कुठलीही गोष्ट त्या महिलेवर असेल पुरुषावर लादत नाही. त्याच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो आणि त्या निर्णयाच्या दृष्टीनं आम्ही मदत करतो. जर बाई म्हणाली की नाही मी राहूच नाही शकत त्या घरामध्ये, मला अतिशय माझ्यावर हिंसाचार झालेला आहे, मला माझ्या पायावर उभं राहायचंय, मला माझ्या घरातून बाहेर पडायचंय, तर मग कायदेशीर सल्ला आपण तिला देतो, कायदेशीर मदत करतो आणि वकिलांच्यापर्यंत जाण्याची मदत. असं पुरुषांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं बरं का. पुरुषही म्हणू शकतो की नाही मी तिच्याबरोबर राहू शकत, तर मग त्यालाही ती दारं मोकळी असतात. तर हा जो आहे की सहजीवन कसं आहे की एकमेकाशी आनंदानं, सुखानं, समृद्धीनं जगण्याचं आहे. आणि जर ते सुखानं आणि समृद्धीनं, आनंदानं जगता येत नसेल तर मग हा पर्याय नक्की घेतला पाहिजे. दोघांसाठी तो पर्याय खुला आहे आणि तो दोघांनी घेतला पाहिजे. अतिशय मित्रत्वाच्या आहे ना,
अमिकेबली आपण म्हणतो हां, की हां, दोघं एकमेकापासून वेगळे झाले, तर खूप चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं त्याच्यामध्ये. अर्थात जसं आपण म्हणतो तसं की विभक्त व्हायचं असेल तर संवाद साधून आपण ते टाळू शकतो, पण कुठेतरी एक मर्यादा असते ती. समजा जर नाहीच टाळता येत असेल तर मला वाटतं विभक्त होणं हा एकदम उत्तम पर्याय होऊ शकतो, पण ह्याचा परिणाम मुलांवर होऊ शकतो. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. मनाली कुलकर्णी आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार मॅडम. हॅलो. नमस्कार. नमस्कार मॅडम. बोला. हॅलो. हा, बोला बोला, ऐकू येते. हा, नमस्कार मॅडम. आपला कार्यक्रम खूप छान सुरू आहे. माझा प्रश्न होता, जोडीदाराचा जर का समुपदेशनाला तयारी नसेल किंवा नातेवाईकांचा हस्तक्षेप तो सहन करून घेत असेल तर कसं समजावावं? बरं, धन्यवाद. जसं आपण म्हणतो की नातेवाईकांचा हस्तक्षेप किंवा नातेवाईकांना असं असतं की नाही, घरचे वाद बाहेर जाता कामा नयेत, आणि मग त्यांचं ऐकून कुठेतरी जोडीदार सुद्धा समुपदेशनाला तयार नसेल तर नेमकं काय करायचं? खूप कळीचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे. आणि खूप ठिकाणी असं होतं की जोडीदार समुपदेशनाला यायला म्हणजे त्याला कसं वाटतं की मला कौटुंबिक सल्ला केंद्रामध्ये बोलवतात, थोडंसं कमीपणाचं वाटतं, तर मला कमीपणाचं वाटतं, मी का जाईन तिथे, मला नाही गरज असं वाटतं. तर म्हणून आम्ही मी सांगितलं की तुम्ही कुठल्या, मला असं तुम्हाला सल्ला द्यावासा वाटतो की पुण्यामध्ये राहतात ना त्या, तर पुण्यामध्ये अनेक कौटुंबिक सल्ला केंद्र आहेत. अशा एखाद्या सल्ला केंद्रामध्ये जाऊन त्यांनी त्यांची बाजू मांडावी आणि त्या बाजूला उत्तर म्हणून मग समुपदेशन केंद्रामधून एक पत्र पाठवलं जातं आणि अतिशय सौम्य पत्र असतं. आम्ही तुमची बाजू ऐकलेली आहे, आम्ही एक बाजू ऐकलेली, तुमची बाजू ऐकण्यासाठी आपण येऊन भेटावं. मग बऱ्याच वेळा तो समुपदेशनाला तयार नसेल तर पुढचा टप्पा कौटुंबिक सल्ला केंद्र घरी जाऊन त्याच्याशी भेटतात किंवा बोलतात. आणि नेहमी भूमिका अशीच असते, बाजू ऐकणं अशी भूमिका घेऊन. पण बऱ्याच वेळा खूप गैरसमज केले जातात की नाही, मला नाही जायचं त्याच्यामध्ये, माझा काही प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम आहे तो तुझा आहे, असं म्हटलं जातं. पण ही पुढची स्टेप आपण घेतो की घरी जाऊन त्यांच्याशी बोलणं, किंवा मग असं वारंवार तुम्ही सांगितलं की मला स्वतःला नेहमी असं वाटतं की डायरी लिहिण्याची खूप पद्धत चांगली आहे, पत्र लिहिण्याची खूप पद्धत चांगली आहे, की काय समोरच्या माणसाला आपण आपला विचार सांगू शकत नाही, मांडू शकत नाही, एखादं पत्र लिहून बघा की ही माझी बाजू आहे, मला या गोष्टींचा त्रास होतो, आपल्याला एकत्र राहायचं असेल तर खूप चांगलं आपलं सहजीवन करायचं आहे, आपल्याला खूप आनंदात आपल्याला राहायचं आहे, तर ते राहायचं असेल तर आपल्या नातेसंबंधात आपल्याला सुधारणा करणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि जसं आम्ही नेहमी म्हणतो की याच्यामध्ये आपण डॉक्टरांच्याकडे डोकं दुखतं म्हणून जातो, तसं आपल्याला ह्या आजारावर आपल्याला उपचार घ्यायचे आहेत आणि म्हणून आपण समुपदेशकाकडे जाऊ. तर मला असं वाटतं की तुम्ही तुमची सगळी कौशल्य वापरावीत आणि समुपदेशनासाठी तयार करावं. तुमच्या घरामध्ये किती संवाद आहे, तुम्ही आपसामध्ये किती बोलता, किंवा तुमची जी खंत आहे ती खंत तुम्ही त्याच्या समोर सांगितलेली आहे का, हे सगळं तुम्ही, आणि तुमची, मी नेहमी सांगत असते की स्वतःची कौशल्य तुम्ही वापरा की तयार करण्यासाठी. आणि हा मला असं वाटते की सोपा हे होईल, मार्ग होईल. किंवा कधी कधी असंही होतं नवरा बायकोमध्ये की म्हणजे नवऱ्याचं किंवा बायकोचं म्हणणं असू शकतं की तू असं केलंस म्हणून मी असं वागलं, आणि स्वतःच्या वागण्याचं समर्थन दिलं जातं. तर ते कुठेतरी न करता एकमेकांचं, जसं तुम्ही एक खूप छान मुद्दा सांगितला की डायरी लिहिणं किंवा पत्र लिहिणं, आजकाल ते थोडंसं मागे पडलेलं आहे, पण या निमित्ताने आपण ते सुरू करू शकतो, नाही का? भावना व्यक्त होतात. अर्थात आता आपण नवीन वर्षाचा तुम्ही संकल्प करा हवं तर, की कसं होतं ना, भूतकाळ आपण सगळं आता सोडून देऊ, विसरून जाऊ आणि नव्याने एका चांगल्या आयुष्याला आपण सुरू करू. हे तुम्ही आणि समोरच्याचं म्हणणं ऐकून घेऊन त्या दृष्टीने विचार करणं खूप महत्वाचं आहे. आणि खूप ऐकण्याची ना, आणि विशेषतः सगळ्या बायकांची तक्रार असते की माझं काही ऐकलंच जात नाही घरात, पेपर वाचत बसतो माझा जोडीदार किंवा टीव्ही बघत बसतो आणि त्याला ऐकायला वेळच नसतो. पण हे ऐकणं खूप आवश्यक आहे आणि स्त्रियांनी पण ऐकलं पाहिजे खूप. आणि कधी कधी मला असं वाटतं की शांतता सुद्धा ऐकता आली पाहिजे, कारण कसं असतं की रागामधून चिडून ते दोघे एकदम स्तब्ध होऊन जातात की माझी एक मैत्रीण आहे, 15-15 दिवस जोडीदाराशी बोलतच नाही. तर ती शांतता तोडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि ती ऐकता आली पाहिजे, तर तो सहजीवन खूप आनंदाचं होईल असं मला वाटतं. आणि तुम्ही जरूर प्रयत्न करा. मला माझा सल्ला आहे तुम्हाला, तुमची सगळी कौशल्य वापरा आणि सहजीवन नक्की तुमचा आनंदात जाईल. एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. दीपाली आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार मॅडम. सर, माझा प्रश्न असा आहे की माझ्या मुलीचं लग्न आता नुकतंच झालेलं आहे आणि अक्षरशः तिला पूर्णपणे फसवलेले. म्हणजे आम्ही आता इतक्या विचित्र मानसिक स्थितीतून जातोय की 1 वर्षापूर्वी लग्न आलं, त्यानंतर त्याने 2 महिन्यातच तिला सांगितलं की मला तू आवडत नाहीयेस.
आणि आता त्यानंतर तो जे जे बोलला ते आमच्याकडे सगळं आहे, प्रूफ आहे, सगळं आहे, पण आम्हाला कोर्ट केस करायची नाहीये. शक्यतो म्युच्युअली करायचं शांतपणे, कारण मुलगी बरीच डिप्रेशन मध्ये गेलेली होती, आम्हाला मानसिक त्रास झालेला होता. त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की त्या मुलाने समोर येऊन जे काय असेल लिगली, आम्हाला दुसरं काही नकोय, पण जे काय असेल ते लिगली करून घ्यावं. आणि तो समोर यायला तयार नाहीये, तर आम्ही आता काय करावं? तिला राहायचं नाही आलेले, प्लीज याचं उत्तर मिळालं तर बरं हो, नक्की 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 मी देते. धन्यवाद. तर परत पुण्यातनच आपल्याला बरेच प्रश्न येत आहेत. तर खूप तुम्हाला मी सांगते की अशा पद्धतीच्या आमच्याकडे अनेक केसेस येतात. आताच मी एक केस हँडल करते. अगदी 4 महिने लग्न ठरल्यानंतर दोघे फिरत होते, एकमेकाला समजून घेत होते, आणि आता तिला त्यांनी घरी पाठवले का, तर ती कामामध्ये मंद आहे म्हणून. बापरे. 10वी झालेली मुलगी कामामध्ये मंद आहे, त्या घरामधलं वेगळं वातावरण, त्या घरामधलं सगळ्या करण्याच्या पद्धती वेगळ्या. तर मला या ताईंना असं सांगावंसं वाटतं की पुण्यामध्ये जी वेगवेगळी कौटुंबिक सल्ला केंद्र आहेत, तर तिथे तुम्ही जावं, तुमची लेखी तक्रार द्यावी, त्या लेखी तक्रारीनुसार त्याला बोलवून घ्यावं. आणि तुम्ही म्हणताय ते मला पटतंय, जर लग्नामध्ये जबरदस्तीचा हा व्यवहार नाहीये की तिला सुद्धा तुम्ही जबरदस्ती नका करू, आणि हा एक आपल्या आयुष्यामध्ये अपघात झाला, तिची समजूत काढा आणि असं तिला नव्या आयुष्याला सुरू करू दे, तिला तिच्या पायावर उभं करा तुम्ही, आणि तिला नवा जोडीदार बघून द्या. तर त्यासाठी तुम्हाला जे तुम्ही म्हणालात की कोर्टात जायचं नाहीये, आणि त्याला तो नक्की तयार होईल. तर आपण म्युच्युअल कन्सेंटनं घटस्फोट असं त्याला म्हणतो, की त्याची प्रक्रिया पण सोपी आहे. ती वकीलही करतात, कौटुंबिक सल्ला केंद्रही करतात. एखाद्या वकिलांच्याकडे जाऊन गेलात तुम्ही, तर वकील एखादी नोटीस त्याला पाठवू शकतो, आणि परस्पर संमतीनं घटस्फोट हवाय. कोर्टात जावं लागत नाही, त्याचं सगळं ड्राफ्टिंग वकील करतात आणि कोर्टामध्ये ते पेपर सादर करतात, आणि 6 महिन्यांनी फक्त दोघांनी जाऊन त्या ठिकाणी सह्या करायच्या असतात. आणि असा परस्पर संमतीला त्याला जर राहायचंच नसेल तर तो नक्की या गोष्टीला तयार होईल. तयार नसेल तरी सुद्धा त्याला तयार करावं लागेल. मग त्यासाठी वकिलांची मदत घ्या, तुम्ही पोलिसांची सुद्धा मदत घेऊ शकता, पोलीस स्टेशनला सुद्धा एखादे एनसी तुम्ही नोंदवून ठेवू शकता. आणि आता कसं आहे ना, म्हणजे मला असं वाटतं की सारखं आपण खूप समाजाला घाबरत असतो, समाज काही आपले प्रश्न सोडवायला येत नाही. तुमच्या मुलीमध्ये हिंमत तयार करा, तिला हिंमत द्या, आणि हा जे काही झालेलं आहे त्यामध्ये तिचा काही दोष नाही, तिची काही चूक नाही, हे तुम्ही सांगणं गरजेचं आहे. जे काही झालं तो एक माझ्या आयुष्यात अपघात झाला, तो मी विसरून जाणार आहे, नवीन जीवनाला सामोरी जाणार आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला तिचं समुपदेशन करता येत नसेल तर एका चांगल्या समुपदेशकाची मदत घ्या, तिला खूप स्ट्रॉंग बनवा, आणि मला असं वाटतं की नक्की तुम्ही हे सगळं करू शकाल असं मला वाटतं. हा जसा तुम्ही सल्ला दिलात, आता तर त्यांना मूल नाहीये हा प्रश्न वेगळाच आहे, पण या सगळ्यामध्ये बळी जातो तो खरंच मुलांचा जातो. कारण का घटस्फोट झाला तरी सुद्धा न्यूनगंड निर्माण होऊ शकतो, किंवा चल मुलांसाठी एकत्र राहायचंय म्हणून पण आई वडिलांचे वाद मुलांसमोर येतात आणि मग त्याचा खोलवर परिणाम होऊ शकतो. तर अगदी थोडक्यात मॅडम काय सांगाल, कारण विषय खूप मोठा आहे पण आपल्याला घड्याळ खुणावत आहे, त्यामुळे अगदी थोडक्यात काय सांगाल? अगदी आम्ही नेहमी म्हणतो तसंच आहे, मी परत परत सांगते की तुम्ही आता नवरा बायको नाही तर आई बाबा आहात, आणि मुलं केंद्रस्थानी ठेवून तुम्ही हे केलं पाहिजे. पण ज्यावेळी अशी परिस्थिती नसते करण्याची, त्यावेळी मला नेहमी असं वाटतं की मुलं खूप एकटी पडतात, आणि त्यांच्यामध्ये न्यूनगंड तुम्ही म्हणताय तसा निर्माण होतोच. आणि मग आईचंही प्रेम आणि बाबांचंही प्रेम दोघंही त्यांच्या दृष्टीनं सारखीच असतात, हवं असतं त्यांना ते मिळत नाही. बऱ्याच वेळा जेव्हा नवरा बायको विभक्त होतात तेव्हा दोघांच्या मध्ये शत्रुत्वाचे संबंध असतात. त्यामुळे या मुलांना ही आईबाप टार्गेट करतात, आणि आई वडिलांच्या विषयी खूप वाईट गोष्टी सांगत राहते, वडील मुलाला आईविषयी वाईट गोष्टी सांगत राहतात, आणि या सगळ्याचा त्या बालमनावर खूप परिणाम होतो. मी अनेक केसेस पाहिलेले आहेत की लहान वयामध्ये घटस्फोट झाल्यानंतर ती मुलगी, तिच्या मनावर इतका परिणाम झाला की तिनं लग्न संस्थाच नाकारली, मला लग्नच करायचं नाही. आणि अनेक वेळा आम्ही तिचं समुपदेशन केलं, शेवटी आम्ही या निर्णयाला आलो की आपण तिच्या मताचा आदर केला पाहिजे, लग्न हीच इति कर्तव्यता नाही. अशा जेव्हा आम्ही निर्णयाला आलो की ती स्वतःचं करिअर करते, स्वतःच्या पायावर उभी राहते, तर मला खरंच या सहजीवनाचा आनंद वाढवताना
हा सल्ला द्यावा. थोडक्यात काय, व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे समस्या तर नात्यामध्ये निर्माण होणार आहेच, पण एकमेकांवर कुरघोडीच करायची हा जो मनात विचार असतो तो थोडासा बाजूला ठेवून एकमेकांशी शेअरिंग करत, एकमेकांच्या भावनांचा आदर करत जर संवाद साधला तर मला वाटतं सहजीवनामध्ये समस्या निर्माण होणारच नाहीयेत, नाही का? मॅडम, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. मी पण अत्यंत आभारी आहे. आणि प्रेक्षको, तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा.